तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना. साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता या दोन ग्रंथांवरचा आपण विचार करत आहोत. श्रीरामकृष्ण वचनामृताचा 23वा अध्याय आपण बघत आहोत की इथे एक प्रश्न आहे की श्रीरामकृष्ण गेले आहेत कलकत्त्यामध्ये. तारीख आहे 18 फेब्रुवारी 1883. तिथे नरेंद्र मंजनंत स्वामी विवेकानंद वगैरे सगळे बसलेले आहेत आणि बाकीचे लोक आसपासचे आलेले आहेत, उपस्थित आहेत सगळे. तर प्रश्नोत्तर कोणी असलं की आपण प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारायलाही पाहिजे. भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की परिप्रश्नेन. परी म्हणजे सर्व बाजूने, समंता. आपल्याला आपल्या मनामध्ये बऱ्याच शंका असतात, कुशंका असतात, वेगवेगळे प्रकारचे आपल्या मनामध्ये पेच असतात आणि त्याप्रमाणे आपलं वागणं असतं. आपले विचार आपल्याला कार्यप्रवृत्त करत असतात. आपण अमुक का करतो? कारण आपले विचार आपल्याला तसं करायला भाग पडतात. आपण अमुक का करत नाही? कारण आपल्याला आपले विचार ते करू देत नाहीत. आणि म्हणून ज्याचे विचार जितके स्पष्ट असतील त्याच्याकडनं चुका कमी होतात. तर ते आपण पुष्कळशा गोष्टी भावनेच्या भरात करतो. नुसतीच भावना असते आणि मग स्वामीजी म्हणतात आपल्यावर बरीच अरिष्ट कोसळतात. असं म्हटलं आहे. अरिष्ट म्हणजे संकट. नुसत्याच बुद्धीचा वापर केला तर माणूस शुष्क होऊन जातो, कोरडा होतो. आपल्याला माहिती आहे की नुसतंच बुद्धीचा, तर्काचा वापर केला की माणसं थोडेसे, जसा दुर्योधन होता तो फक्त बुद्धीचाच वापर करत होता. धृतराष्ट्र होते. हे सगळेच जे महाभारतात खलपुरुष म्हटले आहेत. महावृक्षा, दुर्योधनाला महावृक्ष आहे, महाद्रुमः म्हटलं आहे. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः. सगळे विकार त्याच्यात आहे. तो बुद्धीचा वापर करतच नाही आहे. महाभारत म्हणते की धृतराष्ट्रही बुद्धीचा वापर करत नाही आहे. तस्य मूले धृतराष्ट्रो अमनीषी. या दुर्योधनरूपी महावृक्षाचा मूळ काय आहे? त्याचं मूळ आहे धृतराष्ट्र. तो कसा आहे? अमनीषी. मनीषी म्हणजे काय? विचार करणारा, कल्पना करणारा. मनीषा म्हणजे कल्पना. तो विचार करणारा माणूस विचार करतो तेव्हा वागू शकतो. जर तुम्हाला कोणी काही चांगलं सांगितलं तर त्याप्रमाणे त्याच्यावर विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकतर आपण ऐकण्याची आपली काही तयारी नाही आहे. ऐकायचं असतं हेच माहीत नाही आपल्याला की नाही. जसं मुलं कसेही वागतात असं आपण म्हणतो, सर्वसाधारण स्टेटमेंट आहे. सगळं तसं नसतं. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की पोरं ऐकत नाही आमची. सगळ्याची कंप्लेंट असते आमची पोरं ऐकत नाही. याचं कारण काय आहे? कारण ते विचार करत नाहीत की नाही. मुलं विचार करत नाही म्हणून कशी वागतात की नाही.
त्यानं कोणी सांगितलं तर ते ऐकायचं नसतं, कारण ऐकणं थोडं अवजड जातं. आपल्या त्यात बरेचसे भाग असतात, न ऐकण्यामागे बरेचसे भाग असतात. आपण महाभारताचं उदाहरण घेतलं, खूप स्पष्ट होतं. महाभारताला धृतराष्ट्राला सांगणारे खूप मोठे मोठे लोक होते आणि दुर्योधनाला अक्कल देणारे खूप लोक होते, पण त्या दोघांनी कोणाचं ऐकलं नाही. रामायणामध्ये कैकेयीला खूप सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, अगदी गुरुनी सांगितलं, गुरुपत्नीनी सांगितलं, त्याने सगळ्यांना उडवून लावलं, सगळ्यांचा अपमान केला. कारण काय? इमोशन्स, चुकीच्या इमोशन्स, चुकीचे विचार. आणि ते काय एकदम जात नसतं. आपले विचार चुकीचे आहे, चुकीच्या विचारांमुळे आपलं वागणं चुकीचं आहे, आपलं नुकसान होत आहे, इतरांचं नुकसान होत आहे, हे आपल्याला कधी कळतच नाही. असं असतं का? असं असतंच. जवळ असतं आणि दूरच असतं, अतिदूरचं तसंच असतं. जगभर संघर्ष चालले, युद्ध चालले, मोठे मोठे युद्ध चालले, हजारो लाखो लोक मरतात आहे दररोज युद्धामुळे. अति घातक अशी अस्त्रशस्त्र वापरली जात आहे. आता खरोखर जर डोकं वापरलं तर असं होईल काय? नाही होणार. मग आपल्या जवळसुद्धा आपण डोकं वापरत नाही, बुद्धी वापरत नाही आणि भयंकर नुकसान होतं. आणि नुकसान झाल्यानंतर मग आपल्याला कळतं का झालं. का झालं म्हणजे त्याचं कारण आहे म्हणून ते झालं, कार्य झालं. वेन देर इज ए कॉज देअर मस्ट बी इफेक्ट. जर कारण असेल तर कार्य होईलच. आता शेजारी म्हणतो तिथे आलेला, आम्ही तर हीन पापी आहोत, आमची काय गती होणार. आता हीन आणि पापी म्हणजे काय? पापी म्हणजे काय दुर्योधनासारखंच पापी व्हायला पाहिजे काय, की रावणासारखंच पापी व्हायला पाहिजे असं नाही. पापी म्हणजे आमचे विचार दूषित विचार आहेत, शुद्ध विचार नाही आहेत. नाही, त्यामुळे आमचं वागणं पण दूषित वागणं आहे, चुकीचं वागणं आहे, तेही योग्य वागणं नाही आहे की नाही. त्याला म्हटलं हीन आणि दीन की नाही. म्हणजे आम्ही दरिद्री आहोत, करंटे आहोत की नाही. याचं कारण काय? त्याला शास्त्रामध्ये कृपणा म्हटलं आहे, गीतेमध्ये आहे कृपणा फलहेतवा. कृपणा म्हटलं आहे. कृपण म्हणजे कंजूस की नाही. उपनिषदामध्ये त्याला कृपणच म्हटलं आहे. मग कृपण म्हणजे काय? हा कुठून आला शब्द? आपल्या भाषेतला शब्द आहे कंजूस. कंजूस म्हणजे काय? कंजूस म्हणजे ज्याला खर्च करायला काही करू शकतो पण करत नाही. जी गोष्ट उपलब्ध आहे आणि ती वापरत नाही त्याला कंजूस म्हणतात. ज्याच्याकडे काही नाही तो खर्च करू शकेल त्याला काय कंजूस म्हणतात? तो बिचारा गरीबच आहे. पण ज्याच्याकडे भरपूर आहे तरी तो उपयोग करत नाही, त्याचा देते नाही, स्वतःही वापरत नाही, दुसऱ्याला देत नाही, म्हणजे भोगही करत नाही, दानही करत नाही, त्याला आपण कंजूस म्हणतो. म्हणजे तो कृपण आहे. मग आपल्याकडे एवढं सगळं ज्ञान आहे. जसं आपण बघा महाभारताचं बघितलं, सांगणारे इतके आहेत. म्हणजे जर तुम्ही महाभारत बघितलं, धृतराष्ट्राला दुर्योधनाला इतके लोक होते, महान महान लोक होते. कृष्णापासून, व्यासांपासून, आणखी सगळे ऋषी मुनी, नारद, कोण कोण नव्हते की नाही. तुम्ही जर त्याचा जर थोडंसं पानं पलटवली ना तर तुम्हाला कळेल की किती लोक होते, किती भाग्यवान होते. तसं बघितलं तर काय कौरव काय करंटे होते? नाही, महाभाग्यवान होते. जेवढा उपदेश पांडवांना ऐकायला मिळाला नाही त्याच्या कितीतरी पटींनी कौरवांना ऐकायला मिळाला. पण पांडवांना न सांगूनसुद्धा ते बिचारे सभ्य राहिले, सुसंस्कृत राहिले. त्यांनी संभावितपणा, सज्जनपणा कधीही सोडला नाही, युद्धानंतरसुद्धा सोडला नाही. युद्धाच्या आधी तर प्रश्नच नाही आहे. कितीही नुकसान दुसऱ्यांच्या लाभासाठी, कौरवांच्या आपल्या आत्मीय स्वजनांच्या हितासाठी किती त्याग करायला तयार आहेत ते. आणि इकडे मात्र इतके सांगून सुद्धा, सांगणाऱ्यासून सुद्धा
याची किंमत असते की नाही. सगळ्यात मूल्यवान विचार असतात. विचारांसारखं मूल्यवान जगात दुसरं काही नाही आहे. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते, गीता म्हणते. या जगामध्ये म्हणजे मृत्यूलोकामध्ये, त्याला इह म्हणतात. या मृत्यूलोकामध्ये जिथं प्रत्येक गोष्टी विनाशशील आहेत, नष्ट होणारी आहे, क्षणाक्षणाला नष्ट होणारी आहे, या विनाशशील जगामध्ये अविनाशी विचार असतात. सगळं नष्ट होतं, विचार मात्र नष्ट होत नाही. सुकृतम दुष्कृतम चैव गच्छन्तम अनुगच्छतः. शरीर राहत नाही. मित्रबांधवः स्मशाने मित्रबांधवः. ते स्मशानापर्यंत येतात, ते मागे हटतात, फिरतात. मग तुमच्याबरोबर काय जातं? तुमचे विचार जातात की नाही. कारण ते मरणार नसतात, विचार कधी मरत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही एखाद्या गुहेमध्ये गेले आणि 5 चांगले विचार गेले ते कधीच मरणार नाही. ते गुहा पूर्ण सगळे किती किलोमीटर अंतर घेऊन जगावर आदळून जातील. आपण आज तर ते विज्ञानामध्ये बसतो आहे. कुठेही कोणताही विचार आहे, कोणताही काहीतरी आहे, आपण त्या क्षणी ते बघू शकतो. ही विज्ञानाची कमाल आहे, भौतिक प्रगतीची कमाल आहे. आणि ते आपलं जीवन कम्फर्टेबल बनवतं, सुसह्य बनवतो, सुखी बनवतो भौतिकदृष्ट्या. हे जितकं खरं आहे तितकंच खरं हेही आहे की आपल्याला विचारांचं जर महत्त्व कळलं, विचार हे रत्न आहेत शास्त्र म्हणतं की मी एक विचार मूल्यवान असतो. आणि दुसरे याच्यात हा संदर्भ नाही आहे तरी पण स्वामी विवेकानंद विचारत असतात, तुम्ही विचारताना उत्तर कसे येतं, त्या सगळ्या विचारांची प्रश्नाची उत्तर तुमच्याकडे कसे आहेत. अर्थात ते स्वामी होण्याच्या आधीची गोष्ट आहे की नाही. तर ते म्हणत असत, अरे जगामध्ये नवीन विचार आहेच कुठे, ओरिजिनल विचार जगामध्ये आहेच कुठे की नाही. ते विचार वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर येतात. नवीन विचार जगात फार थोडे असतात. ओरिजिनल विचार जसं आपण म्हणतो ना, एलिमेंट्स म्हणतो, मूलद्रव्य म्हणतो. आपल्याला माहिती आहे मूलद्रव्य फार कमी आहेत की नाही. काय आता मला माहिती नाही 100-160 काय जे काय असेल ते असेल, थोडे वाढतात, कधी 2-4 वाढतात, नवीन म्हणतो. पण त्याला मूलद्रव्य म्हणा नका म्हणू. जसं मुळाक्षर म्हणतो आपण आहे की नाही. मुळाक्षर इंग्रजीमध्ये 26 आहे की नाही. मग वॉवेल आणि कॉन्सोनंट्स आहेत, स्वर आणि व्यंजनं. ते आहेत किती, नेमके असतात, मोजकेच असतात आहे की नाही. ते माहेश्वर सूत्र म्हणजे त्याला म्हणतात. महेश्वराने म्हणजे शंकराने डमरू वाजवला, ऐरुण म्हणजे ते असे आहेत, ते त्याला सूत्र म्हणतात. त्या डमरूच्या आवाजाने सगळे सूत्र तयार झाले आणि त्याच्यातून भाषा तयार झाली आणि त्याला माहेश्वर सूत्र म्हणतात. महेश्वराने आपल्या डमरूमधून आणलेली ती सूत्र आहेत ती. ते मूळ म्हणून त्याला मुळाक्षर म्हणतात. मराठीत मग त्याला मुळाक्षर म्हणतात, अक्षर म्हणतात. अक्षर म्हणजे काय, ज्याचं क्षरण होत नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षरण होतात, नष्ट होतात काळाच्या ओघामध्ये की नाही. पण ते नष्ट होत नाही म्हणून त्याला मुळाक्षर म्हणतो आपण. अक्षर आहेत ते म्हणजे क्षर न होणारे, न झिजणारे या अर्थाने. ते झिजत नाहीत, भाषा झिजत नाहीत, मुळाक्षरं झिजत नाहीत, ते जीर्ण होत नाहीत. युगानुयुगे ती पुन्हा तीच तुमच्याकडे येते. कोणीतरी बसले 10 लोकांनी ती भाषा निर्माण केली अशी गोष्ट होत नाही. ती मुळातच असते. म्हणून लहान छोटी मुलं मुळातच स्वतःच बोलायला लागतात की नाही. पटपट शिकतात कारण काही सगळे संस्कारात असतात. म्हणून ती रत्न आहेत. इथे सांगतात हे रत्न आहेत. जलम अन्नम सुभाषितम. ते म्हटलं आहे की आम्ही पापी आहोत, हीन आहोत, आमची काय गती होणार. गती म्हणजे काय, आपला इथे गती म्हणजे शेवटचा पण त्याला गती म्हणतात. अवसानत्वात शास्त्रामध्ये त्याला अवसान म्हटलं आहे, शेवटची गती. ब्रह्मविद्या तुमचे प्रयत्न आहेत, त्याचा शेवट कुठे होणार त्याला शेवट म्हणणं. गीतेमध्ये आहे गती, तूच आहेस आमची गती, ती आहे. गती म्हणजे शेवटची गती. आपण त्याला म्हणू सद्गती किंवा दुर्गती असं म्हणूया की नाही. तुमची शेवटी काय होणार, गती सद्गती होणार की दुर्गती होणार. आणखी सोप्या भाषेमध्ये स्वर्ग की नरक आहे की नाही.
नरक म्हणजे दुर्गती, स्वर्ग म्हणजे सद्गती. त्यासाठी मरायचीच गरज नाही. इथे आपली सद्गती किंवा दुर्गती असते. ह्या इहलोकामध्ये, पृथ्वीलोकामध्ये, मर्त्यलोकामध्ये सुद्धा की नाही. काही लोक फार व्यवस्थित त्यांचं सगळं काय असतं, काही लोक सगळं बिघडलेलं असतं. त्याला आपण दुर्गती म्हणूया, सद्गती म्हणूया, गोष्ट एकच आहे, वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासमोर येते ती. म्हणून हे धीन दीन जे आहे, तुम्ही हीनही नाही, तुम्ही दीनही नाही की नाही. तुम्ही काय पापी नाही आहे, आमची काय गती होणार, तुमची काही गतिविधी काय होणार नाही की नाही. फक्त तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत समजायला पाहिजे. आपल्याकडे जे आहे ना, जे आहे त्याचं आपल्याला मूल्य समजत नाही. जसं जलमन्नम सुभाषितम, पाण्याची किंमत कळत नाही, आपल्याला भोजनाची किंमत कळत नाही, आपल्याला श्वासाची किंमत कळत नाही, आपल्याला सुभाषिताची किंमत कळत नाही. सुभाषितम, सुभाषितम म्हणजे जे बोललं जातं, चांगलं बोललं. सु आहे, कू नाही आहे, ते कुविचार नाही आहे, सुविचार आहे. त्याला सुभाषितम. ते हिताचं आहे. साहित्याला त्याचाच अर्थ होतो, साहित्याचा अर्थही तोच आहे. ते तुमच्या हिताचं, सगळ्यांच्या हिताचं आहे, त्याला साहित्य म्हणतात की नाही. सुविचार हा सगळ्यांच्या हिताचा असतो की नाही. तो आपल्याला सुविचार वाटत नाही याचा अर्थ आपण काहीतरी दरिद्री आहोत, करंटे आहोत, आपण मूर्ख आहोत, अमनीषी आहोत. धृतराष्ट्राला हे सगळं चांगलं कधीच, त्याला ते महाभारत त्याच्यात खूप चांगलं आहे. महाभारत आणि रामायण हे आपले खरोखरच राष्ट्रीय, स्वामीजी म्हणतात राष्ट्रीय ग्रंथ आहेत की नाही. त्या सगळ्या स्टोऱ्या ज्या आहेत ना, ज्या कथेमध्ये, कादंबऱ्यामध्ये, त्यानंतर तुमच्या चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये आहे ना, त्या सगळ्या महाभारतातून घेतल्या, रामायणातून घेतलेल्या, लक्षात घ्या. त्याची मुळं तिथे आहेत. त्यातूनच सगळ्या कथा विस्तारलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे. जसे उपनिषद आहेत, सगळे तात्विक विचार उपनिषदातून आले. स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंद, जगात जुने विचार असेल तात्विक विचार तो भारतातून गेलेला आहे असं म्हणतात आहे की नाही. जिथे कुठे विचार तात्विक आहेत जगामध्ये, युरोपमध्ये विचार आहेत कुठे की नाही. मध्य आशियामध्ये कुठे विचार आहेत, चायनामध्ये कुठे आहेत. तो कन्फ्युशियस हा नुसता नीतिवादी होता, तो काय तर फिलॉसॉफर होता काय की नाही. अगदी ग्रीक फिलॉसॉफर सॉक्रेटिससुद्धा, आपण ज्याचं नाव घेतो, खूप प्रसिद्ध आहे. नीत्से आहेत, सगळे निरीश्वरवादी होते, निहिलिस्ट होते आहे की नाही. सर फ्रेडरिक नीत्से, खूप मोठे मोठे लोक आहेत, खूप मोठी नावं आहेत ही. त्यांचे विचार वाचले जातात, जगभर वाचले जातात, परंतु ते मूळ विचार कुठे आहेत. अतिशय गहन गो, जसं म्हणतात, सर्व गुह्यतमं भूय शृणुमे परमं वच, गीतेमध्ये म्हटलं आहे. सगळं गुह्यतम, गुह्य, गुह्यतर, गुह्यतम, अति गहन, त्याला गुह्यतर म्हणतात. अति गहन विचार आहेत कुठे आहे की नाही. म्हणून स्वामीजी म्हणायचं, कडे आहेत कुठे विचार, सगळे मोजकेच विचार आहेत. त्यातूनच मग परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन म्हणून अशा विचारांची मालिका तयार होते. पण मूळ विचार फारच कमी असतात. जसं आपण म्हटलं मग, मुळाक्षरं फारच कमी असतात. जसं इंग्रजीमध्ये 26 अक्षर आहेत, पण त्यातून ती भाषा तयार होते. असंख्य पुस्तकं लिहिली जातात, असंख्य बोलणं बोललं जातं, पण मुळात एकच असतं. म्हणून ती जर आपल्याला समजली, त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्वाचं ज्ञान ते फारच छोटं असतं, थोडंसंच असतं, पण ते समजण्यासाठी तुम्हाला विस्ताराने समजावं लागतं, नाही समजत नाही. तर कोट्यावधी ग्रंथांमध्ये शंकराचार्य म्हणतात की जे आहे ना, मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगेन, मला पूर्ण श्लोक पण लागत नाही आहे सांगायला, फक्त अर्ध्या श्लोकात. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, प्रवक्ष्यामि म्हणजे अहम प्रवक्ष्यामि, मी तुम्हाला सांगतो. प्रवक्ष्यामि क्रियापद आहे की नाही. जे कोट्यावधी ग्रंथांमध्ये आहे ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. म्हणजे 2 श्लोक, म्हणजे एक पुढची आणि एक खालची ओळ असते, किंवा 4 चरणं असतात. मला अर्ध श्लोकात सगळं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, ते सगळं तत्त्वज्ञान येऊन गेलं त्याच्यामध्ये. पण नाही समजलं तर लोक नाराज होतात आहे की नाही. ब्रह्मसत्यम आहे, जाऊ दे, आपलं काय करायचं आहे, त्या देणेगरज नाही, असू दे, सत्य असू दे, खटू असू दे. पण जगन्मिथ्या म्हटलं की लोक दुःखी होतात, नाराज होतात. म्हटलं हे काय सांगतं, हे आम्हाला ऐकायचंच नाही आहे आणि त्याला म्हणतात अविचारीपणा. तिथे आपलं हीनता आणि दीनता येते. आपण तशी हीन दीन नाही आहे की नाही. आपण दरिद्र्याव, विचाराने दरिद्र्याव, त्याला कृपण म्हटलं आहे.
शास्त्रात कृपणच येते, कृपण शब्द येतो आहे की नाही. आपल्याकडे सगळी संपदा आहे ना, आपण त्याचा उपयोगच करत नाही आहे. महाभारत वाचलं तुम्हाला दिसेल. आता ते विदुरनीती आहे, त्याच्यामध्ये भीष्माचं संपूर्ण शांतीपर्व ते काय जवळपास 1/6 तेच आहे की नाही. सगळे खूप खूप विचार आहेत, पण ते अंमलात आणणारे लोक नाही आहेत, त्याप्रमाणे वागणारे लोक नाही आहेत, कारण त्याने समजलंच नाही आहे, समजून घ्यायचंही इच्छा नाही आहे. नाही आहे. लोक खूप चांगले आहेत, फार सज्जन आहे, फार सच्चरित्र आहे. सगळेच काय वाईट नाही आहे महाभारतातले की नाही. कौरवांकडले सगळेच काय वाईट नाही आहे, फार महान लोक आहेत ते. पांडवांकडलेही सगळेच चांगले नाही आहे, वाईट नाही आहे, चांगले आहेत, पण ते वापरू शकत नाही. त्या दृष्टीने त्याला हीन दीन म्हटलेलं आहे. आमची गती काय होणार, महाभारत रामायण ती गती होणार. म्हणून साधक आहे कमीच असतं. चांगलं होणं एक चांगली गोष्ट आहे, आणि साधक होणं दुसरी गोष्ट आहे. मुमुक्ष होणं ही वेगळी गोष्ट आहे की नाही. मुमुक्ष होणं म्हणजे तुम्हाला बंधनाची जाणीव होणं, त्याला मुमुक्ष म्हणतात. पिंजऱ्यामध्ये पक्षी आहे आणि तो सुखी आहे. ते पोपटाच्या ना ते कविता होती ती की नाही. त्याला मिरची खायला मिळते पोपटाला, त्याला रामराम शिकवलं जातं, त्याचं रक्षण होतं शत्रूंपासून. मांजर वगैरे त्याला पकडू शकत नाही की नाही. सगळे त्याचे येऊन त्याच्याशी बोलतात, सगळं ठीक आहे, पण तो बंधनात आहे, ती मुक्ती नाही आहे. सुखी आहे तो, पिंजऱ्यातला पोपट सुखी आहे, पण तो मुक्त नाही आहे, तो बंधनात आहे. कारण काय, पोपट म्हणजे किंवा कोणताही पक्षी म्हणजे भराऱ्या मारणार, त्याचे पक्षी पंख आहे त्याला, म्हणून त्याला पक्षी म्हणतात ना. पक्ष म्हणजे पंख. आपल्याला कोणी पक्षी म्हणत नाही, कारण आपल्याला पंख कुठे आहेत की नाही. परी म्हणजे तेच, पर्यांना पंख असतात की नाही. आपल्याला कुठे पंख आहेत, पक्ष्यांना पंख आहे म्हणजे आपण कुठे उडू शकतो. विमानाला पंख असतात म्हणून ते उडतात, विमानाला शेपटी असते म्हणून ते उडते, पक्ष्याला शेपटी असते म्हणून ते उडते. आपल्याला कुठे शेपटी आहे पक्षासारखी, म्हणून आपण उडू शकत नाही. मग पक्षी म्हटला की तो भराऱ्या मारणार आकाशामध्ये, म्हणजे मुक्तपणे जिथे पाहिजे जाऊ शकणार. त्याला काय करायचं तो ठरवणार. आता त्याला ठरवता येत नाही मला काय करायला पाहिजे, त्याला काय खायचं आहे तो पिंजऱ्यात टाकण्याला ठरवतो आहे काय. बस त्याचं तेवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये जो आकाशात भराऱ्या मारू शकतो, त्याच्या कुठेही जाण्याला कुठेही अटकाव नाही आहे. आणि त्याला एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये वाघ सिंह 40-40 किलोमीटर चालतात जंगलामध्ये एका दिवशी रात्रीमध्ये, इतके फिरू शकतात ते. आणि इथे त्याला एवढ्याशा पिंजऱ्यामध्ये 30-40 फुटाच्या पिंजऱ्यामध्ये 30 बाय 30च्या पिंजऱ्यामध्ये त्याला फिरावं लागतं. त्याला म्हणतात काय, त्याला म्हणतात बंधन. जसं तुरुंग असतो आहे की नाही, तर तिथे जे काही लाईफ असतं तेच लाईफ त्याचं असतं. आणि जी काही भिंत असते मोठी परकोट असतो, त्याच्या आत त्याचं जीवन असतं, पण ते जीवन आहे का त्याच्या बाहेर सगळं जीवन. त्याला तेवढंच आकाश दिसतं. त्या उंच उंच भिंतीमधून जेवढं आकाश दिसतं तेवढंच त्याला आकाश दिसू शकतं. तुम्ही आकाश बघू शकता की नाही. तुमचं आकाश मुक्त आकाश आहे, किती बघू शकता. त्याला म्हणतात मुक्ती की नाही. ही मुक्ती जर असेल तर तुम्ही हीन आणि दीन नाही आहेत की नाही. किंवा नुसती जेव्हा मुक्ती जरी कल्पना असली, जन्मभर आपण काही करू शकलो नाही, कारण आपले बदलणं फार कठीण आहे, म्हणजे विचार बदलणं फार कठीण आहे की नाही. माणूस विचारात बदल फार कठीण. म्हणून तसं गीता याच्यात असते. हे श्रीरामकृष्णांकडे सतत लोक यायचे, दिवसभर लोक यायचे, त्यांना बोलता यायचं नाही. गळ्याचा कॅन्सर झाला होता, थोडं काहीतरी बोलायचे, खुणेनी बोलायचे ते खुणेनी आहे की नाही. पण ते खुणेनी बोलण्यासाठी, नुसतं त्यांचं ऐकण्यासाठी आहे की नाही, काय तर खुणेनी माणूस काय बोलणार. प्रचंड वेदना, रात्रभर तळमत असायचे सगळं. त्याचं वेदना आहे म्हणजे गंभीर विषाद आहे, सगळे दुःख आहे सगळीकडे, इतकं दुःख त्यांना होतं आहे. पण ते खुणेनी बोलतात आहे, बोलू शकत नाही आहे, तरी पण नुसतं जे काय असेल किंवा नुसतं बघायला मग अस्थिपंजर झालेले आहे, गळ्यातून खाली जातच नाही यांना. कधी थोडी बारली गेली, थोडीशी 2-4 थेंब गेले, बाहेर पडलं, गळ्यात घाव झालेला आहे. परंतु काही न नुसतं त्यांना बघायला किंवा 2-4 शब्द कानावर ते ऐकायला, खुणेनी काय म्हणतात ते ऐकायला
लोक येतात की नाही. आता कोण येतात? सर्वसाधारण लोक येतात, ज्यांना काही कसलं तत्त्वज्ञान, कसलं धर्मन, कसलं अध्यात्मन, कसला परमार्थन, कसली बंधन, कसली मुक्ती काहीच नाही माहीत आहे. परंतु काहीतरी याचं काहीतरी आहे की नाही, जे आपल्यासाठी अतिमहत्त्वाचं आहे. नुसत्या त्यानेसुद्धा दर्शनानेसुद्धा आपलं काहीतरी कल्याण होईल आहे ह्या भावनेने येतात लोक. आणि ते खरं आहे ते नाही. ती गती आहे, त्याला म्हणतात गती आहे की नाही. सद्गती व्हावी आपली आहे की नाही. सद्विचाराने सद्गती होते, सत्कार्याने सद्गती होते आहे की नाही. सच्चिंतनाने सद्गती होते. उलटं झालं की दुर्गती होते आहे की नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी करत नाही, जमत नाही आहे. म्हणून जेवढं जमतं आता आलेलं. आता शेजारी म्हणजे असं शेजारीला नाही, ते शेजारी शब्दाचा काय, तो फक्त शेजारी आहे, संबंध काही नाही. पण इथं काहीतरी कोणतरी आलं, चला आपण जाऊन बघूया की नाही. आता शेजारी कोण आहे, त्यामुळे तुम्ही कशाला आले असं म्हणत नाही. अरे सगळे या, शेकोटी पेटवली आहे, शेकोटी एकजण पेटवतो, पण सगळेजणच आजूबाजूचे लोक येतात, शेकोटी दिले की हात शेकायला येतात. शेकोटी पेटवणार म्हणत नाही की तुम्ही कशाला आले इथे की नाही. आम्ही आमच्यासाठी शेकोटी पेटवली, तुम्ही इथे कशाला हात शेकायला आले असं कोणी म्हणत नाही. कारण काय, तो शेकोटी पेटवतो त्याला माहीत असतं की आपण शेकोटी पेटवली दुरून दिसेल, लोक येतील शेकायला येतील, आणि त्यासाठीच त्यांनी केली असते. आणि परहितार्थ असतं ते, फक्त स्वहितार्थ नसतं. तसंच आलं आहे, सगळेजण आले ऐकतात. ना नाही आहे तिथे कोणी की नाही, कोणाची राह नाही आहे, सगळ्यांनाच प्रवेश आहे की नाही. आणि म्हणून त्याला आपण इथे शेजारी म्हटलं आहे की नाही. तो तिथला नाही आहे, बाजूचा आहे, पण तो इथला होऊ शकतो की नाही. त्याला कोणी अडवणार नाही आहे. फक्त ती संस्कार पाहिजे की नाही, आकांक्षा पाहिजे की नाही, आणि विचारांचं महत्त्व कळलं पाहिजे. आपल्याला जर तेवढं जरी कळलं विचारांचं महत्त्व, त्याला त्रिणीरत्नानी म्हटलं आहे. 3 रत्न आहे. रत्न अतिशय अमूल्य असतात, त्या अर्थाने म्हटलं आहे की नाही. अमूल्य आपण ज्याला रत्न म्हणतो व्यवहारामध्ये, लोकव्यवहारामध्ये ज्याला आपण रत्न म्हणतो, ते अतिशय अमूल्य असतात. फार त्याची किंमत खूप जास्ती असते. हिरे, रत्न, मोती याची किंमत खूप जास्ती असते. सोन्याची किंमत खूप जास्ती असते. तर त्याची किंमत खूप जास्ती आहे. लोक काय म्हणतात, मूढ लोक म्हणजे ज्यांना कळत नाही त्याला मूढ म्हणतात, अज्ञानी लोक. पाषाणखंडेषु, दगडाच्या, पाषाण म्हणजे दगड, म्हणजे खंड म्हणजे तुकडा, दगडाच्या तुकड्याला ते रत्न म्हणतात. आपण तेच करतो जन्मभर आहे की नाही. आपण दगडाचे तुकडे जमा करतो आणि त्यालाच आपण रत्न म्हणतो. रत्न म्हणजे काय, रत्न म्हणजे दगडाचा तुकडाच आहे, तो खंडच आहे, पाषाणखंडच आहे तो की नाही. तुमचे हिरे वगैरे काय सगळे याच्यात निघतात, कोळशाच्या खाणीतून निघतात. एखादा निघतो एवढा मोठा काहीतरी, पण ते कोळशाच्या खाणीतच निघतात. याचा अर्थ काय, शैलेनं माणिक्य म्हणतात ना. माणिक म्हणा, हिरे म्हणा, मोती तर नाही, रत्न म्हणा, हे सगळे याच्यातून निघतात की नाही. जे दगडच असतात ते कार्बनच असतो तो आहे की नाही, तोही कार्बनच असतो. पण ते नाही आहे, ते व्यवहारासाठी ठीक आहे, पण तुमच्या उद्धारासाठी त्याचा काही उपयोग नाही आहे. गती म्हणजे उद्धार, अवसान, शेवटचं. करता करता शेवट तुम्हाला काय मिळणार आहे की नाही. आपण महिनाभर आपण काय केलं, काम केलं, आता महिन्या शेवटी पगार मिळणार, त्याला म्हणतात गती की नाही, शेवटचा परिणाम की नाही. तुम्हाला शेवटी काय मिळणार, मग शेवटी काय मिळणार. जसं लौकिक जगतात असतं तसं आध्यात्मिक जगतात असतं. म्हणजे आपण 2 पातळीवर जगतो, एक लौकिक पातळीवर आणि एक अलौकिक पातळीवर, अपार्थिव पातळीवर. आणि दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहे सर्वसाधारण माणसासाठी. जनसामान्य ज्याला म्हणतो आपण, त्याचे दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहे. एकाचा अनादर करून दुसऱ्याला घ्या, दुसऱ्याचा अनादर एकाला पहिल्याला घ्या, चुकीचं आहे सर्वसामान्यांसाठी. मोठ्या लोकांची बात सोडून द्या आहे की नाही, त्याचा विचार आपण नेहमी करत नाही. अपवाद हे अपवादच असतं. म्हणून आपण सर्वसामान्य म्हणतो. सर्वसामान्य म्हणजे अपवादात येत नाहीत ते की नाही. सर्वसामान्यांसाठी दोन्ही बाजू, लौकिक आणि अलौकिक, या दोन्ही बाजू. अलौकिक न होय लोकांप्रती, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुम्ही लौकिकात राहतात, मग अलौकिक होऊ नका. सुंदर उपदेश आहे की नाही. मार्गाधारी वर्तावे, जो मार्ग आहे धोपट मार्ग आहे, धोपट मार्ग सोडू नको. अनंतपंथीचा देह होतं, फटका होता की नाही. धोपट जो मार्ग आहे, मग आपल्याला जास्ती समजत नाही ना, एवढं ते समजायला पाहिजे की नाही. धोपट म्हणजे ज्यातून चालले त्यातून जा, सुरक्षित आहे त्यातल्या त्यात की नाही.
असुरक्षित मार्गाने वाकडे तिकडे मार्गाने जाऊ नका, आहे की नाही. तर जो सुरक्षित मार्ग आहे महामार्गाने जा. ह्याच्यात आहे आपल्या उपनिषदात आहे की नाही, देवयान. हा देवयान हा महामार्ग आहे की नाही, महायान त्याला म्हटलं आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. पण लौकिक आणि अलौकिक तर तिथे म्हणतात की तुम्ही हीन आणि दीन आहात, तर त्याचा जास्त विचार करू नका, कारण तुम्हाला हीन काय आणि पापी काय काही समजत नाही आहे. नाही, पापी म्हणजे तुरुंगात जातात तेच पापी असतात असं नाही आहे, आणि बाहेर आहेत तेही पापी नाही असं नाही आहे. आणि पापी म्हणजे काय, तुम्ही काहीतरी फार मोठे अपराध गुन्हे करतात म्हणजेच पापी होतात तसंही काही नाही आहे. इथे हीन दीन पापी म्हणजे आम्हालाही समजत नाही आहे की नाही. आमचं कल्याण कशात आहे, आमच्या जीवनाचा सार्थक कशात आहे, आमची कृतकृत्यता कशात आहे, धन्यता कशात आहे. आम्ही जन्माला आलो म्हणजे आम्ही काय केलं आहे, आम्हाला जे करायचं आहे ते केलं आहे आम्हाला, जे त्याला कृतकृत्य म्हणतात. कृत म्हणजे जे करायला पाहिजे, कृत्य म्हणजे केलेलं आहे ते, त्याला म्हणतात. इथे म्हटलं आहे की ज्याला हे कळतं तो हीन आणि दीन नसतो, किंवा त्याचा प्रयत्न आहे, त्याचा प्रयत्न आहे हे जाणून घेण्याचं. त्याला इथे म्हटलं गीतेमध्ये परिप्रश्नेन सेवया, म्हणजे जाणून घेण्याची इच्छा, प्रश्नाद्वारे जाणून घेण्याची इच्छा. परिप्रश्नेन सेवया तद्विद्धी, ते जाणून घ्या. अर्जुना, तर अर्जुनाला म्हटलं आहे तद म्हणजे ते, विद्धी म्हणजे जाणून घ्या. विद्धी जानीही असं म्हटलं आहे, शंकराचार्यांची व्याख्या आहे. जानीही म्हणजे जाणून घ्या, विद्धी तद्विद्धी. कसं जाणून घ्या, ती प्रक्रिया काय आहे. प्रणिपातेन म्हणून पुष्कळ ठिकाणी इथे येतं ना, विनीत भावाने असं येतं. मास्तर माशे प्रश्न विचारतात, विनीत भावाने शब्द कंसात येतो, तो विनीत भावाने, नम्रतेने असा शब्द येतो. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा, हा विनीत भाव आहे. म्हणजे मला नाही माहिती आहे, नाही तर आपल्यामध्ये असं मला काय माहीत नाही, मला पुष्कळ माहिती आहे, मग तुम्हाला काही समजणार नाही की नाही. आपण अहंकार घेऊन जर कोणते याला कमीत कमी इथे तरी कुठेही लौकिक जीवनातसुद्धा अहंकार घेऊन तुम्ही काही माहिती तुम्हाला काही समजणार नाही. म्हणून शिक्षकांसमोर नम्र व्हायला पाहिजे. आचार्य देवो भव, जसं देवासमोर तुम्ही नम्र होता तसंच आचार्यासमोरसुद्धा नम्र व्हायला पाहिजे, शिक्षकांसमोर नम्र व्हायला पाहिजे. होतात, कारण काय, ते ज्ञानग्रहणाची प्रक्रिया आहे. ज्ञानग्रहण तसंच होतं. लहान मुलगा आईसमोर नम्र असला तरच तो ज्ञानग्रहण, उद्धट असला तर काय शिकणार तो. अकड असले त्याला, तिथलं अकडलेलं असेल तो काय शिकणार. आईकडनं नाही शिकू शकणार, वडिलांकडून नाही शिकू शकणार. ती अकड नको, तो घमंड नको, तो गर्विष्ठपणा नको, तो ऐकतच नाही त्याला. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, सेवा करून उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्त्वदर्शनात, तुम्हाला मग ज्ञान मिळेल. म्हणून इथे अगदी तुम्हाला जे पाहिजे किंवा तुम्हाला जे समजू शकेल तेवढं सांगितलं जातं, तुमच्या क्षमतेप्रमाणे, तुमच्या समजेच्या क्षमतेप्रमाणे. आता इथे उत्तर दिलं आहे ठाकूरांनी, रामकृष्णांनी म्हटलं आहे, त्याचं नामगुणगान केल्यानं देहाची सर्व पापं लयाला जातात. पूर्ण वास्तवादी देहरूपी वृक्षावर पापरूपी पाखरं बसलेली आहेत. भगवंताचं नामगुणगान जणू टाळ्या वाजविणं. पुन्हा वाचतो, भगवंताचं नामगुणगान म्हणजे काय, इथे म्हणजे शब्द नाही आहे पण मी वाचतो आहे. भगवंताचं नामगुणगान म्हणजे जणू टाळ्या वाजविणं. म्हणजे नामगुणगान करतात तेव्हा काय तर आवाज येतो ना, ते काही मूक नाही आहे, म्हणजे आवाज करणार आहे. देवाचं नाव घेणं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणजे हरिमुखे म्हणा म्हणजे मुखाने म्हणता तुम्ही, ते आवाज होणारच की नाही, कारण तो आवाज होतो आहे. पुन्हा वाद्य वाजतात, तबला वाजतो आहे. आता रामनाम आहेच थोड्या वेळाने की नाही, आरती झाल्यानंतर, म्हणजे त्यात काय वाद्य वाजतील, कोणी म्हणतील, टाळ वाजतील, बाकीचे पण म्हणतील, म्हणजे तो आवाज आहे की नाही. तर आवाज म्हणजे टाळ्या वाजवणं की नाही. जसं इथे बघा किती सोपी आहे. आपल्याकडे इतकं सोपी काय आहे, पण सोपीने कठीणही सांगितलं आहे की नाही. याच्या आधी सांगितलं आहे बघा, जे त्यागी असतात त्यांच्यात वैषयिक वासना कमी असतात,
संसारी ग्रस्त सदानकदा विषय चिंतनात गडलेला असल्याकारणे त्याच्या दृष्टीने दासोहम भावच योग्य होय. आहे की नाही. वैश्विक वासना म्हणजे की आपण नेहमी विषयातच असतो. पंचविषय नेहमी आपल्या आजूबाजूला असतात. आहे की नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला हा कसं काय शक्य आहे की मनामध्ये भगवंताचं स्मरण, भगवंताचं हे, मग काय टाळ्या वाजवा, म्हणजे तुमचं मन थोडं तरी तिथे एकाग्र होईल, थोडं तरी फोकस होईल. आहे की नाही. माणसं फोकसच होत नाही. चंचलत्वात स्थितीम स्थिरा म्हटलं आहे, अर्जुनाने म्हटलं आहे. चंचल स्थिती, स्थिराम स्थिती शक्यच नाही आहे. म्हणजे मनाची स्थिती स्थिर होईल आहे, तो म्हणतो न शक्यच नाही आहे. न पश्यती, तर पश्य शब्द वापरला आहे. पश्य म्हणजे बघणं धातू आहे. मला मन चंचल आहे, ते स्थिर होईल असं मला वाटतच नाही आहे. असं आपण थोडंसं असं माझ्या दृष्टीपथास येतच नाही असं शब्द वापरला आहे त्यांनी. आहे की नाही. मला शक्य नाही, पश्यती म्हटलं आहे तिथे त्यांनी. आहे की नाही. चंचल आम्ही मन कृष्ण प्रमाथीनी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायो रिव सुदुष्करम. जसं वादळाला आपण कंट्रोल करू शकत नाही अर्जुना भगवंता, तसं मनाला कंट्रोल करू शकत नाही असली स्थिती असल्यानंतर. आणि मग मन आधीच चंचल आहे आणि त्याला चंचल करणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत आजूबाजूला. आहे की नाही. प्रचंड इतक्या गोष्टी आहेत, तुम्ही कसं काय करणार. मग काय उपायच नाही काय. आणि उपाय आहे की नाही. उपाय मग तुमच्यासाठी तसंच उपाय पाहिजे. आता आधीजवळ दासोह म्हटलं आहे. तुम्ही सगळं काय करता दासोहन करा. आहे की नाही. मग तुम्ही सुरक्षित आहात. मी भगवंताचा दास आहे, जसा घरचा नोकर असतो मालकाने तर करतो, तो हे करतो की ते करतो. त्याला माहिती आहे मला माझ्याप्रमाणे काय करायचं आहे, जे सांगेल ते करायचं आहे. सांगकाम्या असतो तो की नाही. घरची मोलकरी नसते. आहे की नाही. ती जे सांगितलं ते करते. त्याचप्रमाणे देवाने तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही करतात. आता तुम्हाला देवाने कुठे सांगितलं तुम्हाला, म्हणजे कानातून सांगितलं काय, त्याची काही गरज नाही आहे. आहे की नाही. तत्त्वज्ञान सांगते की जे आहे ते देवाने सांगते. तुम्ही ते काय ते जसं की ते म्हटलं आहे, तुम्ही काय यंत्रारूढ आणि माया. यंत्र म्हणजे काय, आरूढ, यंत्रावर आरूढ झालेला म्हणजे काय, यंत्र जसं करेल तसं तुम्हाला करावं लागेल. यंत्र म्हणजे आपण बघूया, आपण ते आकाश पाहणं असतो जत्रेमध्ये तिथे काय ते यंत्र असतं. त्यात तुम्ही बसल्यानंतर यंत्र जे करतं ते तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे. त्यालाच यंत्रारूढ आणि माया म्हटलं की त्यामध्ये आपण ज्याला कळसूत्री बावल्या म्हणतो, पपेट्स म्हणतो, तसंच ते आहे. म्हणजे तुम्हाला जसं नाचवलं तसं तुम्ही नाचता, त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. आहे की नाही. ते नाचवणारं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही नाचता. आता तत्त्वज्ञान आपल्याला कुठं माहिती आहे की आपल्याला कोणी नाचताना मी बोलतो आहे, मला कुठे वाटते की मी बोलतो आहे म्हणजे मी बोलत नाही आहे. आता श्रीरामकृष्ण म्हणतात की जसं आई तू बोलवतेस तसं मी बोलतो, जसं सांगतेस तसं मी करतो. की नाही. जसं करवितेस तसं मी करतो. आता श्रीरामकृष्ण फक्त बोलतच नाही, म्हणतच नाही आहे, तर ते त्यांची ती अनुभूती आहे, तो अनुभव आहे की नाही. ते दासबोधाच्या शेवटी 4-5 ओव्या आहेत उपसंहाराच्या किंवा समारोपाच्या. त्यात म्हणतात ते सगळे दासरित केले, सगळं देवानी केलं आहे आणि फक्त कवित्व रचनाच की माझी माणसाची आहे, असले अप्रमाण बोलणे बोलू नये असं म्हणतो. ज्याला काहीच प्रमाण नाही आहे की सगळं देवानी केलं आहे आणि मी कवित्व रचना दासबोध लिहिला आहे का फक्त मी लिहिलं आहे की नाही. ते सगळं देवानीच केलं आहे का नाही. कारण ते प्रमाण आहे. मी केल्यामुळे त्याला अप्रमाण आहे, त्याला प्रमाणच नाही आहे, तरी मी म्हणतो मी केलेलं आहे. मला वाटतं मी बोलतो आहे, तुम्हाला वाटतं मी ऐकतो आहे. म्हणजे आपल्याला तत्त्वज्ञान थोडंसं कमी आहे, आपल्याकडे साठा कमी आहे. काय अर्थ नाही आहे. मग तत्त्वज्ञानाचं दुसरं, तिसरं, चौथं. आहे की नाही. बरेच आपण आहेत की नाही. या रूपात नाही तर त्या रूपात, त्या रूपात नाही त्या रूपात. जसं आता इथे म्हणतं टाळ्या वाजून देवाचं नाव घ्या की नाही. आता हे तत्त्वज्ञान लक्षात घ्या. त्याचं नामगुणगान केल्यानं देहाची सर्व पापं लयाला जातात. तत्त्वज्ञानाने सगळी पापं लयाला जातात की नाही. यथा इदांश समिद्धोग्नी भस्मसात कुरुते तथा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. आहे की नाही. काय सुंदर आहे. एदांशी म्हणजे इंधन की नाही. भडकलेला अग्नी आहे, त्यात तुम्ही काही टाका ते सगळं जळून खाक होत जाईल. भस्मसात कुरुते तथा. भस्मसात आहे, नुसतं भस्म राख नाही म्हटलं आहे, भस्मसात एकदम कंप्लीट, काहीच शिल्लकच राहत नाही. तसंच ज्ञानाने सर्व कर्माने, सर्व कर्म म्हणजे कर्मफलं, त्याला सर्व कर्म म्हटलं आहे. संचित, प्रारब्ध, क्रियमान जे काय असेल ते सगळं राख होऊन जाईल की नाही. मग ते तत्त्वज्ञान आहे ते. म्हणजे हेच तिथे तेच होतं की आहे की नाही.
थोडंसं म्हणता येईल की तत्त्वज्ञानाने थोडं लवकर होतं, आहे की नाही, याने थोडा वेळ लागतो, एवढंच जास्त म्हणता येईल. पण हे काही याला काही म्हणायची गरज नाही आहे, की नाही. कोणाला म्हणायचं असेल तेवढं म्हणू शकतो. त्याला तुम्हाला म्हटलं की तत्त्वमसी, तत् म्हणजे ते अनंत तत्त्व जे आहे ते तूच आहेस, तू अनंत आहेस बाबा. तू काही शांत नाही आहे, देह शांत आहे पण तू शांत नाही आहे, की नाही. तुला मृत्यू आहे, तुझ्या देहाला मृत्यू आहे, तुला मृत्यू नाही आहे. कारण जी गोष्ट शांत आहे म्हणजे अंतवानाचे अंतवानाचरम, अंतवंत इमे देह नित्यस्योक्ता शरीरिणा. गीता म्हणते की नाही, नित्यस्य नित्य परब्रह्म आहे, त्याचे काय आहे, नित्यस्य उक्ता शरीरिणा. शरीरी म्हणजे देही, देही म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे परब्रह्म, आहे की नाही. त्याचे देह ते अनंत आहे, त्याला अंत नाही आहे, अनंत म्हणजे अंत नसणारं. पण याला म्हणतं अंतवंत आहे, हे अंतवंत आहेत. इमे देहा, इमे म्हणजे हे सगळे देह या अर्थाने, इमे म्हणजे इथले या जगातले, त्याला इमे म्हटलं आहे. इमे देहा अंतवंत आहेत ते. अंतवंत म्हणजे ते स्वभावानेच अंतवान आहेत ते, त्याला अंतवंत म्हणतात. धनवंत म्हणतो आपण ना, धनवंत ज्ञानवंत म्हणतो, तसं ते स्वभावानेच अंतवंत आहे. त्याला मी कसं काय आनंद करणार, अंतहीन कसं करणार, शक्यच नाही ते, आहे की नाही. पण तुम्ही जर मला तुम्ही काय शरीरी आहात, तुम्ही शरीर नाही आहात. शरीरी म्हणजे जो शरीर धारण करतो त्याला शरीर म्हणून, त्याला ब्रह्मसूत्राला शारीरिक सूत्र म्हटलेलं आहे. खरं नाव शारीरिक सूत्र आहे त्याचं, आहे की नाही. म्हणजे जो शरीरात राहतो त्याला शरीरी म्हटलं आहे, आणि ज्याच्याविषयी त्यालाच शारीरिक सूत्र म्हटलं आहे. म्हणजे हा शरीरी आहे, हा शरीरी म्हणजे शरीर त्याने धारण केलेलं आहे, की नाही. त्याचं आपण किती कपडे बदलू शकतो दिवसभरामध्ये, आपले कपाटं भरलेले आहे कपड्यांनी, पण ते कपाटात आहे, एक घातला तिथे थोडा काढला, दुसरा लष्कर फेकून दिला. पण ते कपडे म्हणजे आपण नाही आहे की नाही. आपण काय आहोत, आपण शरीरी आहोत किंवा देही म्हटलं आहे. देही नित्यमवद्योयम, देहात राहणारा तो देही, तो काय आहे, नित्य अवध्य आहे, त्याला मृत्यू नाही आहे. शब्द बघा कसे येतं. अवध्य म्हणजे ज्याला वधन होऊ शकत नाही त्याला अवध्य म्हटलं आहे की नाही. वध शब्द वापरला आहे. वध म्हणजे शस्त्राने ज्याचा वध होतो किंवा बाह्य कारणाने त्याचा वध होतो त्याला वध म्हणतात, आहे की नाही. आहे ना, वध केला जातो, आहे की नाही. मृत्यू हा होतो, आहे की नाही. तो म्हणतो नित्यवध्य आहे. अवध्य म्हणजे नित्यच अवध्य आहे तो. त्याचं देही नित्यमवद्योयम, अयम देही नित्य अवध्य, हा नेहमीच अवध्य असतो. देहे सर्वस्य भारत, या देहामध्ये किंवा या शरीरामध्ये जो शरीर आहे, या देहामध्ये जो देही आहे तो नित्यावध्य आहे, त्याचा मृत्यू नाही आहे, त्याला वध नाही आहे, त्याला निधन नाही आहे. निधन हे गीतेतले शब्द आहे की नाही. त्याला काहीच नाही आहे, त्याला इजाच होत नाही आहे, त्याला ओरखडा पडत नाही आहे, तो जीर्ण होत नाही आहे, तो शस्त्राने कापला जाऊ शकत नाही, अग्नीने जाळला शकत नाही, पाण्याने तो भिजला जाऊ शकत नाही आणि वाऱ्याने सुकवला जाऊ शकत नाही, असं त्याचं स्वरूप आहे. त्याला कोणतीही भौतिक वस्तू इजा करू शकत नाही, त्याची थोडीशीसुद्धा त्याची इजा हानी होत नाही. त्याची हानी कोण करणार, हे झालं तत्त्वज्ञान. म्हणजे तत्त्वाचं ज्ञान त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. तत् काय ब्रह्म आहे, ते तत् ब्रह्म आहे म्हणजे ते अविनाशी तत्त्व आहे, ते अनंत आहे की नाही, अतींद्रिय आहे, कूटस्थ आहे की नाही, याचा नाश होत नाही आहे. त्याला अविनाशी तू तद्विद्धी म्हटलं आहे. अर्जुना ते अविनाशी हे जाण, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम. ततम म्हणजे व्याप्तम, हे सगळं जे काय नाही व्याप्त दिसतंय ना तुला जगभर, त्याला दृश्य म्हटलं आहे. दृश्य म्हणजे अनुभव येणारं. अविनाशी जाण त्याला, त्याच्यात तू पण आहेस. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वम इदम ततम, इदम सर्वम ततम येन हे जग त्यांनी व्यापलेलं आहे. विनाशम अव्यस्यास्य न कश्चित करत, याचा विनाश करणार कोण. विनाशम अव्यय, तो अव्यय आहे, त्याचा व्यय होत नाही आहे, खर्च होत नाही आहे. विनाशम अव्यस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हती, अशी कोणतीही भौतिक शक्ती नाही आहे किंवा अभौतिक शक्ती नाही असं म्हणूया की त्याचा नाश करू शकेल. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतसुद्धा त्याचा नाश करू शकत नाही. जर थोडंसं आपण विस्तारित केला या अर्थाला तर, आहे की नाही, पॅराफ्रेज केलं तर, त्याचा नाश न कश्चित कर्तुम अर्हती म्हणजे याचा नाश करण्यासाठी कोणीही समर्थ होऊ शकत नाही, ते तू आहेस.
ते ऐकल्यानंतर आपल्याला वाटते थोडं जरी आपल्या डोक्यात शिरलं त्याचा किती परिणाम होईल तुम्ही लक्षात घ्या. गीता तेच सांगते सतत, उपनिषद तेच सांगतात त्या सतत. यामुळे त्याला प्रस्थानत्रय म्हणतात. प्रस्थान म्हणजे तुमची गती सद्गती होईल आहे, म्हणजे तुम्ही कृतकृत्य व्हाल, मुक्त व्हाल की नाही. त्या सगळ्या दुःखमय संसाराच्या, अनित्य संसाराच्या पलीकडे जाल तुम्ही पूर्ण व्हाल. तुमच्या जीवनातली सगळी अपूर्णता पूर्णपणे लयाला जाईल आहे. आज कोणी म्हणू शकतं काय मी पूर्ण आहे म्हणून? नाही, कोणीच नाही. आणि कोणी म्हटलंही समजा कोणी तर विश्वास ठेवणार नाही. बरोबर आहे, तर कोणीच पूर्ण नाही आहे. पूर्ण तोच आहे की ज्या त्यांनी पूर्णाला काय केलं, आपलंसं केलं. पूर्णात पूर्ण अवश्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते की नाही. जो पूर्णाला कंटाळतो तोच पूर्ण होतो की नाही. मीरा लागो रंग हरी. मीरा म्हणते मला रंगच नाही आहे, हरीचा रंगच माझ्या अंगाला लागलेला आहे की नाही. मला वेगळा माझा रंग नाही आहे की नाही. तिने भक्तीने तो कृष्णावर इतकी भक्ती केली की ती पण कृष्णासारखीच झाली. बसो मेरे नयन मे नंदलाल आहे. हे नंदलाला मला बघायचंच नाही, माझ्या डोळ्यात तू बस, म्हणजे निवास कर की नाही. बसो मेरे नयन मे नंदलाल म्हणजे मला काही दिसणारच नाही, मला फक्त जिकडे तिकडे कृष्ण दिसेल आहे. तत्वमसी, तिथे तुम्हाला जिकडे तिकडे ब्रह्मच दिसतं आहे, दुसरं काही दिसत नाही. अविनाशी अनंत तत्व दिसतं आहे. मग आपण थोडंसं विचारांनी अवगत करू शकतो. पण नेहमीच आपली बुद्धी तेवढी म्हणते. साम्येनं मधुसूदन म्हटलं आहे की नाही. हे अर्जुना, कृष्णा तुम्हाला साम्येनं समभाव सांगितलं आहे की ब्रह्मसून दुसरं काहीच नाही आहे, फक्त एकमेव ब्रह्मच या जगामध्ये आहे. जग नावाची गोष्टच नाही आहे. हे विस्तारित जगच नाही आहे. हे जगातले इतके भिन्न भिन्न गोष्टी आहेत. मनुष्य आहेत, सृष्टी आहे, वृक्षलता आहेत, पाणी आहे, नद्या आहे, काहीच नाही आहे. जे आहे ते ब्रह्मच आहे. म्हणजे याला विश्वसृष्टी म्हणतात. ते पुस्तक आहे, त्याला आत्ताच लिहिलं आहे. विश्व हे ब्रह्माचं प्रकटीकरण आहे. आपण ज्याला विश्व म्हणतो ते विश्व नाही आहे, ते ब्रह्म आहे. पण म्हणजे अविनाशी आहे, पण आपण त्याला जग म्हणतो ते विनाशी आहे. याला तत्त्वज्ञान म्हणतात. मग तत्त्वम असी, मग त्वमध्ये काही फरक नाही आहे. असी क्रियापद आहे. जे तत् आहे तेच त्वम आहे, जे त्वम आहे ते तत्. त्यात काहीच फरक नाही आहे. पण आज आपल्याला कुठं कळतं आहे. आपण की नाही, आपल्याला पटकन जग आपल्या पोकांड येऊन बसतो नाही. जर श्रीरामकृष्ण म्हणतात, नदीत गंगेमध्ये तुम्ही हे केलं, बुडी मारली की सगळी पापं काय करताना पापांना गंगेत पापं धुतली जातात. मग तुमच्याबरोबर पापं गंगेत उतरत नाही, ते झाडावर लटकून बसतात. आणि जसे तुम्ही पुन्हा गंगेतून स्नान होतं पुन्हा तुमच्या खांद्यावर बसतात नाही. तत्त्वमसी अर्थात हे जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान काय आहे, त्याला ज्ञानयोग म्हणतो आपण की नाही. जे सत आहे ते नेहमी नित्य असतं, ज्याच्यात आहे वरच्या म्हणतात आहे, अगदी सुरुवातीलाच आहे. सत कशाला म्हणतात? जे नित्य असतं त्याला सत म्हणतात. जे नित्य नाही त्याला सत म्हणत नाही आहे की नाही. सोपी व्याख्या आहे. तुम्ही बघा कोणतं नित्य आहे का? नित्य म्हणजे नेहमी असणार आहे काय? नाही आहे. मग त्याला सत म्हणू नका. असत म्हणजे अनित्य, असं करून मनातून असत काढून टाकावं, असा उपदेश ठाकूरांनी केलेला आहे की नाही. म्हणजे हे असत आहे ते असत आहे असं करता करता हे नाही, त्याला नेती म्हणतात. हे ब्रह्म नव्हे कारण ते असत आहे, कारण ते अनित्य आहे, हे नाही. मग हे असं नाही, त्याला नेती म्हणतात. हा सगळा वेदांत विचार आहे की नाही. म्हणजे सर्वोच्च विचार आहे. म्हणजे त्याची पण आपल्याला गरज आहे. कारण नेहमीच आपण संकीर्तन भजन कसं काय करणार, नेहमीच विचार कसा काय करणार. माणसाच्यामध्ये कितीतरी प्रवृत्ती आहेत, कितीतरी फॅकल्टीज आहेत. म्हणून कधी आपण भजन करू शकतो, कधी विचार करू शकतो, कधी ध्यान करू शकतो, कधी आपण कर्म करू शकतो. हे मुख्य योग आहेत. पण सगळेच योग महत्त्वाचे आहे. स्वामी त्याला काही मर्यादा नाही आहे की तुम्ही एवढंच केलं पाहिजे, अमुक तेवढंच केलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी सगळंच करायला पाहिजे की नाही. आपली गाडी जर नीट चालायची असेल त्याला इंजन पण ठीक पाहिजे, स्टिअरिंग पण ठीक पाहिजे, ब्रेक पण ठीक पाहिजे, एक्सेल पण सगळंच ठीक पाहिजे. तुमचा जो हे असतो ना वायपर तो पण ठीक पाहिजे. नाही तर पावसाळ्यात पाणी चालवता येत नाही गाडी की नाही. म्हणजे वायपर किती क्षुल्लक गोष्ट आहे, पण वायपर पण ठीक पाहिजे, सगळंच ठीक पाहिजे, मग ती गाडी ठीक चालेल आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्याला काही मर्यादा नाही आहे की नाही. हृदय आणि मेंदूला काही मर्यादा नाही आहे.
त्या पूर्णतेने अनंत हृदय पाहिजे आणि अनंत बुद्धी पाहिजे, म्हणजे मेंदू पाहिजे आपल्याला, की नाही. आम्हाला एवढंच पाहिजे, आम्हाला हे नको पाहिजे, हे नको, चुकीचं आहे. म्हणजे इथे जे नामगुण संकीर्तन म्हटलं आहे त्याचं नामगुण गाणं केल्यानं देहाची सर्व पापं लयाला जातात. देहरूपी वृक्षावर पापरूपी पाखरं बसलेली आहेत. भगवंताचं नामगुणगान जणू टाळ्या वाजविल्यानं ज्याप्रमाणे झाडावरील पाखरं सारी उडून जातात त्याचप्रमाणे त्याच्या नामगुण कीर्तनानं सारी पापं पळून जातात. पाप शब्दाचा अर्थ समजून घ्या. वेदांतामध्ये पाप वगैरे काही नाही आहे की नाही, आपल्याकडे पाप नाही आहे. आणि ते स्वामी म्हणतात ते बायबल होतं ठाकूरांच्या खोलीमध्ये, त्यात नुसतं ते म्हणतात, मी पुस्तक उघडून सांगितलं वाचायला, नुसतं पाप आणि पापच आहे की नाही. त्यांच्या दृष्टीने पापाचं ते आहे, कारण पापानेच आपण जन्माला आलो वगैरे वगैरे, तो त्यांची ती थिओलॉजी आहे, आपण त्याच्या जाण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही जे इतका पापाचा विचार केला, सतत पापाचा विचार केला की नाही, जो मूर्ख पापाचा विचार तो खरोखरच पापी होऊन जातो असं म्हटलं आहे की नाही. तुम्ही ज्याचं जसं चिंतन करता तसे तुम्ही होणार. यथा मती तथा सा गती, या मती सा गती. जशी तुमची मती, जशी तुमची बुद्धी, जसं तुमचं चिंतन तसेच तुम्ही होऊन जाणार, तशी तुमची गती होणार, तेच तुम्हाला मिळणार. गती म्हणजे तेच तुम्हाला मिळणार शेवटी. म्हणून तुम्ही विचार करताना पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा. तुम्हाला चॉईस आहे की नाही, काय विचार करायचा तुम्हाला चॉईस आहे की नाही. मग तुम्हाला जर चॉईस असेल तर चांगला विचारच करता येत असेल, मग वाईट विचार कशाला करता. शुद्ध विचार करता येत असेल तर अशुद्ध विचार कशाला करता की नाही. सकारात्मक विचार तुम्हाला करता येत असेल तर मग नकारात्मक विचार करता कशाला, त्याची गरज काय आहे. कारण तुम्हाला नक्की माहिती आहे की नकारात्मक विचाराने आपलं नुकसान होणार, मग कशाला करता. सगळे विकार नकारात्मक आहे. मत्सर हा नकारात्मक आहे, क्रोध हा नकारात्मक आहे की नाही. असूया ही नकारात्मक आहे. गीतेमध्ये मग असूया किती शब्द येतो, अनसूयवे म्हटलं आहे अर्जुनाला आहे की नाही. किती असूया ही नकारात्मक वृत्ती आहे की नाही. असूया म्हणजे दोषदृष्टी बघणं, इतरांना पिशवणं म्हटलं आहे गीतेमध्ये त्याला आहे की नाही. चुगली करणं त्याला पिशवणं म्हटलं आहे. म्हणजे हे जेवढ्या नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये, त्या नकारात्मक हे तर कळलं पाहिजे. ते कशा कळणार, ऐकून कळणार, वाचून कळणार, चिंतनाने कळणार, मननाने करणार, त्यावर फोकस केलं तर करणार. नाही तर मग आपले इतके दोष आहेत कसे आपल्या जीवनामध्ये, कारण त्याच्यावर विचार करत नाही, त्याच्यावर आपण फोकसच कधी करत नाही. त्या आपल्या जीवनामध्ये धुडगूस करतात आहे, आपलं खूप नुकसान करतात, त्याच्यावर जाणीवच नाही आहे. मग आपण पूर्ण होणार कसे. आपल्या जीवनातली अपूर्णता जर आपण काढून टाकू शकलो नाही तर मग आपण पूर्ण कसं. एकच उपाय आहे ना, आपल्याला जर पूर्ण व्हायचं असेल तर अपूर्णता काढून टाका. आपल्या जीवनात प्रकाश असेल तर अंधार काढून टाका, ज्ञान हवं असेल तर अज्ञान काढून टाका. हाच एक उपाय आहे आणि शक्यतेतल्या कोटीतला आहे. आता इथे जे म्हटलं आहे ना, देहाची पापं सगळे जळून जातात, टाळ्या वाजवा वगैरे, आपलं वाटतं हे काय फारच भगवंताच्या नामगुण संकीर्तनानं सारी. इथे म्हटलं आहे देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. ज्ञानेश्वर मानचं हरिपाठ आहे. देवाची द्वारी म्हणजे देवाच्या दारात, देवाच्या समोर नाही, दारात म्हणजे बाहेर. उभा क्षणभरी, बसला नाही, उभा आहे तो. 2 तास 4 तास नाही, फक्त क्षणभर आहे. बघा इथे तर तसंच आहे की नाही. तो क्षिप्रम भवती धर्मात्मा असं म्हटलं आहे. तो लवकर धर्मात होऊन जातो, अतिशय पापात्मा आहे तो, अतिशय पापात्मा. पण तो क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती. तो नुसतं धर्मात्माच होतो नाही, त्याला शाश्वत शांती प्राप्त आहे, मुक्त होऊन जातो. कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. कौंतेय अर्जुना तू नीट लक्षात घे, माझी प्रतिज्ञा आहे, मी तुला वचन देतो काय, माझा भक्ताचा कधी नाश होत नाही. काय सुंदर आहे बघा. काय तो अतिशय वाईट माणूस आहे, दुरात्मा आहे तो. तसंच देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी. चारी मुक्ती त्याला साधल्या जातात. केवढं मोठं म्हणजे अफाट स्टेटमेंट आहे. तुम्ही देवाच्या दारात आहात, देवाच्या समोर पण नाही आहे की नाही. तुम्ही बसले पण नाही, उभे आहात, खूप वेळ नाही, फक्त क्षणभर आहात आणि तुम्हाला एक नाही 4ही मुक्ती साधल्या जातात. मुक्ती 4 प्रकारच्या आहेत की नाही. मग तुम्ही 4ही प्रश्न चाललात म्हणजे नेमकं काय आहे. म्हणजे तुम्हाला यातून काय कळायला पाहिजे, याला कळायला पाहिजे देवाचं काय सामर्थ्य आहे की नाही. त्या ब्रह्माचं सामर्थ्य काय आहे, गीतेमध्ये जे सांगितलं आहे त्या सामर्थ्य काय कळलं पाहिजे. ह्या गोष्टी लौकिक नाही आपल्या जीवनातल्या, तसं नाही. ते तराजू आहे, जीवनातल्या गोष्टी तराजूसारख्या असतात. तुम्ही इकडे 2 किलो टाकाल, त्या 2 किलोसोबत 2 किलो असतो. धातूची
वजन धातूचं असतं. तुम्ही त्या पारड्यात जे टाकाल तेवढंच आहे. ती धातूचीच नसते. इकडे धातूचं वजन आहे आणि तिकडे तुम्ही भाजी टाकली, आणखी काय टाकलं जे काय असेल ते आहे की नाही. सोनं टाकलं, लाकडं टाकले, कोळसा टाकला, परंतु जे इकडे आहे तेच तिकडे आहे. पण अध्यात्मामध्ये तसं नसतं आहे की नाही. एक भक्ती विशिष्यते की नाही. त्याला फक्त एकच अट आहे, माझ्यावर तो प्रेम करतो काय. आता प्रेम करणं कठीण आहे, फार कठीण आहे. आपण म्हणतो प्रेम प्रेम, आपण प्रेमाची सगळी जाऊ द्या, त्या शब्दाचीच वाईट वाट लावून टाकली आहे की नाही. प्रेम शब्दाचा अर्थच काही आपल्याला कळलेला नाही आहे. पण व्यवहारात लोकव्यवहार, नैसर्गिकोयम लोकव्यवहारा त्याला म्हणतात. आचार्य म्हणतात, शंकराचार्य, सगळं नैसर्गिक आहे, लोकव्यवहार आहे. म्हणा आम्ही म्हणू, तुम्ही म्हणा, सगळं जग म्हणणार आहे. पण प्रेम काय असतं, खरं प्रेम आपण जे नाशवान नसतं त्यावरच करू शकतो, तेच खरं प्रेम असतं की नाही. ते प्रेम कधी कमी होत नाही, क्षयी नसतं. ते प्रतिक्षण वर्धमान असतं, प्रत्येक क्षणाला वाढ असतं, ते क्षयी नसतं. जगातलं कोणतेही प्रेम, राजयोगात फार सुंदर म्हटलं आहे, कोणतंच प्रेम टिकाऊ नसतं. ते कमी कमी होत जातं, कधी कधी ते डोकेदुखी बनून जातं. आपण तरी सवयीप्रमाणे प्रेम म्हणत जातो त्याला, ती सोय असते. पण असो, जे काय असेल ते असेल. पण तो लोकव्यवहार आहे, नैसर्गिक अयम लोकव्यवहार हा नैसर्गिक आहे, तो स्वाभाविक आहे, प्राकृतिक आहे की नाही. परंतु त्याचं महत्त्व तितक्यापुरती आहे, तितक्यापुरती महत्त्व त्याला द्या, नक्की द्या. नाही तर तुमचं जीवन शुष्क होऊन जाईल आहे की नाही, कोरडं होऊन जाईल. त्या कोरड्या शापाने, तो शुष्कतेच्या शापाने मरतो असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तुमच्यात भावभावना नसतील, काहीच नाही आहे, जे काय थोडंफार प्रेम आहे तेही पण तुमच्यात नसेल, तर वाक्य असं आहे, शुष्कतेच्या शापाने तो मरतो असं आहे. ते त्या जीवनामध्ये शुष्कताच असते नेहमी. आपण कशाचीच पर्वा करत नाही, माणसांची पर्वा करत नाही, कशाचीच पर्वा करत नाही, कोणालाच किंमत देत नाही. तर मला काय करत आहे, तसं माणूस नसतो, तसं माणूस सुखी होऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी असल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला नैसर्गिक लोकव्यवहार असला तर त्याची पण गरज आहे. परंतु ते सगळं करत असताना तुमचं हे पण बघा आहे की नाही, ती फार टिकाऊ गोष्ट नाही आहे, जास्तीच टिकणार नाही आहे. त्याला लाईफ आहे, त्याला आयुष्य आहे की नाही, त्याला मर्यादा आहे. तुम्ही अशा गोष्टी त्याला अमर्याद आहे, त्याचं जीवन अनंत आहे, ते करा, हेही करा, कारण तुम्हाला दुसरा पर्याय नाही म्हणून सध्या. पण तो तुमचं सगळं फोकस, तुमची सगळी शक्ती तिकडे लावा. कशाकडे, की जेणेकरून मग कोणती उपाय करा. इथे नामगुणगान म्हटलं आहे. आणि पहा, मैदानातील पुष्करिणी म्हणजे सरोवर, तलाव, पाणी सूर्याच्या उन्हानं आपोआप आटून जातं. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या नामगुणगानानं पाप पुष्करिणीतील प्राणीही आपोआप सुकून जातं. हे शक्य आहे बघा, संबंधी शक्य आहे आणि करणे शक्य आहे की नाही. पण ते तत्त्वज्ञान शक्य नाही की नाही, तेही शक्य आहे की नाही. पण कधी ते शक्य आहे, कधी हे शक्य आहे, कधी हे, ज्यावेळी जे शक्य आहे त्यावेळी ते करा. आधी सगळ्यात म्हणजे सोपी म्हणून करायचं आहे तर पाणीही आपोआप सुकून जातं, तलाव आपोआप सुकून जातात. तसं भगवंताच्या तुम्ही जवळ गेले, त्याला आपण उपवास म्हणतो. आज एकादशी आहे. उपवास म्हणजे म्हणजे निकट, वास म्हणजे राहणं, देवाच्या निकट राहा. तुम्ही देवाच्या जितकं निकट राहाल तितके तुम्ही सुरक्षित राहाल. या अर्थाने रोज अभ्यास करायला हवा. कठीण आहे, आपली ती प्रवृत्ती नाही आहे, तशी आपण नाही आहे. म्हणून काय करा, एवढंसं करा, पण रोज अभ्यास करा. जमलं तरी करा, नाही जमलं तरी करा. मला जमेल त्याची वाट पाहू नका, ते कधीच होणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टी वाट पाहत बसाल, मी जरा वेळ येईल, योग्य वेळ येईल, मला मूड येईल तर मी अभ्यास करेल. मूड कधीच येत नाही माणसाचं आहे की नाही. माणसाचं मन आहे ते फार विचित्र मन आहे ते. म्हणून मूड येण्याची, मला जमेल की नाही त्याची वाट पाहू नका, करा, नुसतंच करा, करत बसा आहे की नाही. श्रीरामकृष्ण नुसतं ऐकत बसा. तुम्हाला वाटतं रे, त्याला तुम्हाला कधीतरी काळेल, अरे आपण ऐकल्याचा फायदा झाला आहे की नाही. त्यावेळी तुम्हाला त्याचं फळ दिसणार नाही. कोणती गोष्ट आहे, लौकिक गोष्टीमध्ये तसंच असतं आहे की नाही. त्यावेळी आपल्याला कळत नाही, पण नंतर कळतं, त्याचं महत्त्व कळतं, कारण त्याची फळ मिळायला सुरुवात होती. जेव्हा आपण झाड लावतो तेव्हा काही दिसत नाही, एवढंसं झाड असतं किंवा थोडंसंच अंकुर असतो, पण वेळी उद्या त्याला फळं लागते. खूप मोठं झाड, त्या विस्तार खूप मोठं आहे, त्याची सावली होईल, त्याची लाकड राहिले, त्या सुंदर सुंदर फळं लागतील आहे की नाही. आज काही दिसत नाही आहे की नाही. आज आपले प्रयत्नही दिसत नाही आहे आपले आज, आणि त्या प्रयत्नाचे काही हेही दिसत नाही, त्याचे परिणाम पण दिसत नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही त्याचा परिणाम कधी दिसणार नाही आहे की नाही. येऊ द्या, वेळ येऊ द्या, त्याला फळं लागतील आहे. तसंच याचंही आहे. म्हणून रोज कशाला अभ्यास करा. त्याचं कारण आहे त्याची फळं दिसतात.
हरीसे लागी रगोर भाई बनत बनत बन जाय. हरीला धरून ठेवा, बनत बनत बन जाय. होता होता होऊन जाईल. आपल्याला समजा कुठे होत झालं, काहीच झालं नाही आहे, होता होता होऊन जाईल. श्रीरामकृष्णाने होते वाट पहा. त्या दिवशी सर्कशीत पाहिलं, घोडा भरधाव पळतो आहे आणि त्याच्या पाठीवर एक मड्डम एका पायावर उभी आहे. हे सारं जमायला केवढा तरी अभ्यास तिला, त्या मड्डमेला म्हणजे त्या आर्टिस्टला करावा लागला असेल. आणि त्याच्या दर्शनासाठी निदान एकदा तरी रडा. म्हणजे हे सगळे उपाय सांगतात. हे सगळेच उपाय लागू होतात. कधी हा करा, कधी त्या करा, कधी सगळ्या ह्यावेळी जमेल, कधी तो जमेल. उपाय हेच दोन, अभ्यास अभ्यास येणं तू कौंतेय वैराग्याने. गीतेमध्ये अभ्यास सांगितलं आहे. योगशास्त्र अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास करा. असं म्हणू नका की काही जमत नाही आम्हाला, जमेल जमेल जमेल. उपाय हेच दोन, अभ्यास आणि अनुराग. अभ्यास आणि अनुराग किंवा त्याच्या दर्शनार्थ व्याकुळता. साधूसंग सांगितलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितलं आहे, पण जवळ त्याची थीम एकच आहे की नाही, एकच आहे. ते सगळ्याचा अर्थ हा आहे की हे जे म्हटलं ना पापरूपी आहे आम्ही हीन आणि पापी आमची काय गती होणार. इथून सुरुवात झाली आहे. हीन आणि गती म्हणजे तुमचं जे हीनत्व आहे, कृपणता आहे, तुमच्या जीवनातली कृपणता आहे, करंटेपणा आहे, दुर्भाग्य आहे, हे दूर झालं पाहिजे काय की नाही. तसं काही नाही आहे. हे आपणच आपल्याला ओढून घेतलेलं आहे. हा तुरुंग आपणच आपल्या ओढून घेतला आहे. आपणच आपले हातपाय बांधून टाकलेले आहे. लेट गो दाय होल्ड. संन्यासीन बोल्ड ओम से ओच ओम. स्वामीची सॉंग ऑफ संन्यासन आहे. लेट गो दाय होल्ड. तुम्ही फरफटले जात आहात. तुमची जीवनभर फरफटत होते आहे. तुम्हाला कोणी फरफटत नाही आहे. तुम्ही दोरीला पकडून ठेवलं आहे की नाही, आणि ती दोरी ओढतली जात आहे आणि तुम्ही त्यावर फरफटलं जात आहे. दोरी सोडून द्या. लेट गो दाय होल्ड. तुमचा जो होल्ड आहे तो सोडून टाकून द्या. दोरीला जाऊ द्या. तुम्हाला काय बिघडणार आहे की नाही. तुमची फरफट थांबेल. आपण जगाला उन्हाकरण धरून ठेवलं आहे. जग थोडीच म्हणतं की तुम्हाला धरून ठेवा, काही गरज नाही त्याची. धरायचं असेल तर देवाला धरा. मग ते विविध प्रकारे नामगुण संकीर्तन करा, रामनाम करा, देवाचं दर्शन घ्या, श्रवण करा, ध्यान करा. गीतेमध्ये तर किती तर म्हटलं आहे की नाही. नमस्कार करा देवाला. माम नमस्कुरू मन म्हणा. माझा मन असेल असेल तो मदभक्त माझा भक्तो. मध्य आजी माझं पूजन कर. माम नमस्करू, मला नमस्कार कर. अरे नमस्कार काय होतं. अरे नमस्कार काय होतं म्हणजे काय होतं की सगळ्यांनी सगळं होतं आहे की नाही. फक्त विश्वास पाहिजे आहे की नाही. हे कारण हे काय, हे सत्कार्य आहे. म्हणजे स्वतःला जोडलेली आहे. तुम्ही स्वतःला जोडले जे काय करलं त्याचं फळ उत्तमच होणार आहे की नाही. त्याचं कधी उलटं फळ होणार नाही आहे की नाही, विपरीत फळ होणार नाही. सत म्हणजे ब्रह्म, सत म्हणजे परमात्मा. त्याला जोडून तुम्ही जे काही कराल किती क्षुल्लकच होते. त्या पुराणातल्या संतान साहित्यात खूप अशा कथा असतात, थोड्याशा विचित्र असतात, त्या असू द्या, चमत्कारिक असतात, पण त्याचा भागवतात आहे, पुराणामध्ये पण अशा कथा आहे. त्याचा उद्देश एक असतो, तुम्ही सत्काला काहीही करा स्वतःला जोडून, फक्त स्वतःला जोडले की ते बघा. तर श्रीरामकृष्ण म्हणतात तुमच्या पदराला अद्वैत ज्ञान आहे की नाही बघा. अद्वैत ज्ञान आचले बेंदे जा इच्छा ताई कोर. म्हणजे तुमच्यामध्ये ते अद्वैत ज्ञान आहे की नाही. अद्वैत ज्ञान म्हणजे फक्त परमात्माच फक्त आहे, ते अद्वैत ज्ञान आहे, दुसरं काहीच नाही आहे. ते तुमच्याजवळ असेल तर तुम्ही काही करा म्हणजे देवाला धरून करा या अर्थाने आहे की नाही. मग तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. पण फळाची आशा करू नका, ते तुमच्या आपोआपच येईल, तुमच्या मागे येईल. ते तुम्हाला फळाच्या मागे धावण्याची गरज नाही. यशामागे धावू नका, यश तुमच्या मागे धावेल आहे की नाही. कारण काय, तुम्ही जे करायचं ते केलं ना, मग तर यश प्रसविनी असतं आहे की नाही. यश हे प्रसविनी असतं, त्याचं प्रसव होणारच की नाही. जर तुम्ही ते कार्य केलं असेल तर तुम्हाला यश नक्की मिळणारच. कारण यश काय आपोआप मागे येते. जसं आपल्या मागे सावली धावते ना, तसं आपल्या मागे यश धावेल. तुम्हाला यशाच्या मागे धावायची गरज नाही. तुम्हाला फळाच्या मागे धावायची गरज नाही, फळ तुमच्या मागे येईल, धावत येईल. कारण काय, तुम्ही सगळ्या अटी ज्या आहेत त्या पूर्ण केल्या आहेत की नाही. तुम्ही आणि त्या अटी तुम्ही कोण सांगितल्या, तुम्हाला शास्त्राने सांगितले आहेत, तुम्हाला श्रवणाने तुम्हाला माहीत झालेलं आहे, तुम्हाला अध्ययनाने माहीत झालं आहे. त्या तुम्ही अटी पाळलेल्या आहेत. तुम्ही जर अटी पाळल्या तर तुम्हाला त्याचं फळ मिळणारच. तुम्ही पास होणारच नक्की. तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला चांगले मार्क 100% अभ्यास केला 100% तुम्हाला मार्क मिळणारच की नाही. म्हणून हा विश्वास आहे की नाही. हा विश्वास म्हणजे देवावर विश्वास. स्वामी विश्वास म्हणतात काय आता,
म्हणजे देवावर विश्वास, स्वतःवर विश्वास. स्वतःवर विश्वास म्हणजे तुमच्या आज भगवान आहे, देव आहे की नाही, तो तुम्हाला फळ देईलच देईल, तुम्हाला कधी अंतर देणार नाही. हा विश्वास कमी का पडतो? जगात बघतो की आपलं जग विसर टाकतो, ते आपलं अंतर देतात, ती गोष्ट वेगळी आहे. देव कधी अंतर देत नाही, जग तुम्हाला अंतर दिलं आहे, जग तुम्हाला दूर लोटेल आहे. जग कधी, भगवंत कधी दूर लोटत नाही. हा विश्वास त्याला म्हटलं आहे देवावर विश्वास, स्वतःवर विश्वास. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं ईशावतारं परमेशमीड्य रामकृष्णं शिरसा नमामि. शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.